नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण उतारा क्रमांक 7 बघूया। आपले 6 पर्यंत उतारे झालेले होते। आज आपण 7व्या क्रमांकाचा उतारा बघूया की आता आपण आधी उतारा न वाचता आधी आपण प्रश्न बघूया की जेणेकरून आपण ज्यावेळेस आपण पेपर सोडवतो म्हणजे उतारा वाचतो, आधी जर प्रश्न वाचून घेतले तर त्याच्यानंतर आपण उतारा वाचतो। उतारा वाचल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2-3 प्रश्नाचे उत्तर इझिली मिळून जातात। तर आता आपण प्रश्न बघूया। दिसते का? दिसत आहे का सर्वांना? प्रश्न पहिला, मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहे कारण ऑप्शन 1 ते पशूंनाही मानव बनवते, ऑप्शन बी ते त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा विकास करते, ते राष्ट्राच्या ऑप्शन क्रमांक 3 ते राष्ट्राचा विकास करते, ऑप्शन डी ते स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2, स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे कारण ऑप्शन 1 जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तर प्रगती होऊ शकते, ऑप्शन बी स्त्रियांना काम करणे आवडते, ऑप्शन सी फक्त स्त्रियाच समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील, ऑप्शन डी निसर्गातच स्त्रिया अंधश्रद्धाळू आहेत। प्रश्न क्रमांक 3, शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे कारण ऑप्शन 1 तो परिश्रम करत नाही, ऑप्शन बी तो अंधश्रद्धाळू राहतो, ऑप्शन सी तो स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही, ऑप्शन डी त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही। प्रश्न क्रमांक 4, स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झालेले आहेत? ऑप्शन 1 मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत, ऑप्शन बी अंधश्रद्धा व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे, ऑप्शन सी स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहेत आणि ऑप्शन डी स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहेत। आता प्रश्न बघूया आपण शेवटचा। प्रश्न 5वा, जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करत आहेत कारण ऑप्शन 1 त्या अंधश्रद्धाळू आहेत, ऑप्शन बी त्या पुष्कळ पैसा मिळवत आहेत, ऑप्शन सी त्या सुशिक्षित आहेत आणि ऑप्शन डी त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत। आता आपण 5 प्रश्न बघितलेले आहेत आणि त्याचे ऑप्शन पण बघितले। आता आपण बघूया उतारा। आता मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे। शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते। शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो। स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे। जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अधिक समाज मागासलेला राहील। आजकाल जगातील पुष्कळशा भागात आपणास स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात। परिणामतः पुष्कळ वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून
वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. तर आपण उतारा वाचला, तर या उतार्यामध्ये काय दिलेलं आहे, कशाचं महत्त्व दिलेलं आहे, तर स्त्री शिक्षणाचं, की शिक्षण मानवाला किती आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी. जर शिक्षण नसेल तर तो पशुप्रमाणे, एका लाईनमध्ये आहे बघा, शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो. म्हणजे पशु आणि जनावरे, म्हणजे जनावरे आणि मानव याच्यामध्ये काही फरक असणार नाही, काहीच दिसणार नाही आपल्याला. पण ज्याला शिक्षण आहे तो त्याची मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा विकास होतो. तर आता आपण बघूया प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला दिलेला आहे, मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहे. कारण ते, ऑप्शन ए, ते पशूंनाही मानव बनवते. ऑप्शन बी, ते त्यांच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. तर आपल्याला ऑप्शन सी आहे ते राष्ट्राचा विकास करते. ऑप्शन डी, ते स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे. तर आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेलं आहे, मानवी जीवनात, हे बघा पहिल्याच लाईनमध्ये आहे, शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. तर आपल्याला राऊंड करावं लागणार आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये. प्रश्न क्रमांक 2 मध्ये, स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे. कारण जर, ऑप्शन 1, जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते. बी, स्त्रियांना काम करणे आवडते. असं काही नाही की स्त्रियांना कामच करणे आवडते, पण स्त्रियांना शिक्षणसुद्धा आवडते. अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की त्या शिक्षण घेऊन मोठ्या ऑफिसर झालेल्या आहेत. ऑप्शन सी, फक्त स्त्रिया समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील. नाही, फक्त स्त्रिया समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील हे नाही, तर समाजातील वाईट गोष्टी हे शिक्षणच दूर करू शकते, नाहीशा करू शकतात. जर आपल्याला नॉलेजच नसलं तर आपण कशा वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील. आणि ऑप्शन डी, निसर्गातच स्त्रिया अंधश्रद्धाळू आहेत. म्हणजे स्त्रिया मुळातच अंधश्रद्धाळू आहेत. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 बघायचा आहे. तर आपल्याला दिलेला आहे, आपलं ऑप्शन काय, उत्तर काय असणार आहे, जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते. हे इथे जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले, म्हणजे आपलं ऑप्शन येणार आहे ए, ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 3 मध्ये, शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे. ऑप्शन 1, तो परिश्रम करत नाही. ऑप्शन 2, तो अंधश्रद्धाळू राहतो. ऑप्शन सी, तो स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही. ऑप्शन डी, त्यांच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही. तर
शिक्षणाशिवाय माणूस हा पशुप्रमाणे आहे. तर आपल्याला आपलं ऑप्शन काय राहणार, म्हणजे उत्तर काय राहणार आहे, तर तो त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही. जर शिक्षण नसेल तर त्याची मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढणार नाही. जेवढी पशुची आहे तेवढी त्याची पण असणार आहे. तर मग आपण गोल ऑप्शन क्रमांक डी. आणि गोल करताना अर्धही नाही करायचं, गोल या राऊंडच्या बाहेर सुद्धा गेलं नाही पाहिजे, आणि असं म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम म्हणजे लाईट नाही करायचं, असं डार्क आणि सर्कलमध्येच राऊंड करायचं. तेव्हा आपलं ॲन्सर राईट ठरला जातो. प्रश्न क्रमांक 4 मध्ये स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत? ऑप्शन 1, मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत. ऑप्शन बी, अंधश्रद्धा व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे. ऑप्शन सी, स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहे. आणि ऑप्शन डी, स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहे. तर उतार्यामध्ये बघूया आपण. स्त्री शिक्षणाचे हे बघा, आजकाल जगातील पुष्कळशा भागात आपणास स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. पुष्कळ वाईट रीतिभीती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक बी. आता शेवटचा प्रश्न आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला या चॅनलवर नवोदयची पूर्ण तयारी करून घेतल्या जाईल. सध्या मी मराठीला सुरुवात केलेली आहे, म्हणजे मराठीचे आज 7वा उतारा आहे. तर आपण म्हणजे 4-5 उतारे न घेता आपण 200-300 उतारे घेणार आहोत पेपरच्या वेळेपर्यंत. आणि मॅथमध्ये सध्या बेसिक सुरू आहे. प्रश्न क्रमांक 5, जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करत आहे, कारण त्या अंधश्रद्धाळू आहे. बी, त्या पुष्कळ पैसा मिळवत आहेत. आणि सी, त्या सुशिक्षित आहेत. आणि डी, त्या पुरुषाच्या बरोबरीच्या आहेत. तर आपल्याला उतार्यामध्ये त्यांच्या बरोबरीने जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत, शेवटच्या लाईनमध्ये दिलेला आहे. तर आपल्याला उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक डी. डीला राऊंड करा, सर्कल पूर्ण करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.